येस सर. चर्चा थांबवा. तो ज्यांना बोलायचं त्याने बाहेर जाऊन बोला. प्रेस चालू होते. फोन सायलेंट करा. नमस्कार सर्वांना. माझा जय शिवराय. मी संजीव घोरपाटील, शिवसेना प्रवक्ता. मराठा आरक्षण चळवळीत मागचे 22-23 वर्ष सातत्यपूर्ण काम केलेला एक कार्यकर्ता. आज प्रामुख्याने आपल्याशी जी चर्चा मला करायची आहे, संवाद साधायचा आहे, त्यातला जो विषय आहे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनातले कुणबी जातीचे दाखले, ते प्रमाणपत्र, त्याची प्रक्रिया, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांचं सुरू असलेलं आमरण उपोषण, या बाबतीत मी आपल्याशी संवाद साधतोय. मनोज जरांगे पाटलांचे सगळे सोयऱ्यांना ही कुणबीचे दाखले मिळाले पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आपल्याला सर्वांना माहीत आहे. सरकारने ही मागणी मान्य केली. 27 डिसेंबरला ही अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली आणि हरकती मागवल्या. आता या हरकती 16 तारखेपर्यंत मागवण्यात आलेल्या आहेत. आपण जर काल मनोज जरांगे पाटलांची प्रेस पाहिली असेल तर त्यात त्यांनी म्हटलंय की 15 दिवस 10 तारखेला संपत असताना तुम्ही 16 तारीख का सांगताय. तर सर्वात आधी मला हे स्पष्ट करायचं आहे की कुठल्याही प्रशासन, सरकारी यंत्रणा जेव्हा एखाद्या मुदत देतात 21 दिवस हरकतीसाठी किंवा याच्यासाठी जी प्रक्रियेची मुदत देतात, त्यात कामाचे दिवस, सरकारी कामाचे दिवस मोजले जातात, वर्किंग आवर्स, वर्किंग डेज मोजले जातात, वर्किंग डेज. आणि त्या हिशोबाने आणि अशी मुदत दिली पाहिजे हरकतींसाठी, हे कायदेशीर बंधन आहे, अनिवार्य आहे, हे करावंच लागतं. आणि म्हणून ती 16 तारीख आहे. यामध्ये कुठलाही विलंब करण्याचा सरकारचा हेतू नाही. सरकार अतिशय प्रामाणिकपणे या विषयाला न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार प्रामाणिकपणे या विषयाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि हे महाराष्ट्रातली सर्व जनता आणि तमाम मराठा समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया जर टाळली गेली तर उद्या यासाठी जर कुणी कायदेशीर आव्हानं उभी केली तर त्यात शेवटी हा निर्णय, शासनाचा जो निर्णय आहे, तो टिकला पाहिजे. या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील सातत्याने आणखी एक भूमिका माध्यमांसमोर मांडताना दिसतात की यासाठी अधिवेशन बोलवा, विशेष अधिवेशन बोलवा. मला अतिशय नम्रपणाने महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि मराठा समाज बांधवांचे लक्षात आणून द्यायचं आहे की सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे, ही 2012 चे जे नियम आहेत, जाती पडताळणी आणि जाती प्रमाणपत्र विहित करण्यासाठीचा जे आपला कायदा आहे, त्या कायद्याचे जे काही नियम आहेत अंमलबजावणीसाठीचे, ते 2012 चे नियम, यात दुरुस्ती करण्यासाठीची अधिसूचना आहे. कायद्यात कुठलाही बदल करायचा नाहीये आणि केला जाणार नाही. कायद्यात जर बदल करायचा नसेल आणि फक्त नियमांमध्ये बदल करायचा असेल तर याला विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही. हरकती आल्यानंतर सरकारी यंत्रणा त्या सर्व हरकतींचा विचार करून, सर्वंकष विचार करून जो काही निर्णय झालेला आहे तो पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याप्रमाणे त्याच्यात काही सुधारणा आणि आणखी कायदेशीर बाजू भक्कम करण्याची गरज असेल तर ती केली जाईल. हा निर्णय कॅबिनेट पुढे, म्हणजे मंत्रिमंडळापुढे घेतला जाईल. यासाठी अधिवेशनाचा कुठलीही गरज नाही. कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जाईल आणि नंतर या नियमांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर विधानसभेत हा विषय माननीय विधानसभेच्या सर्व सदस्यांना अवगत करण्यासाठी विधानसभेच्या पटलावर हा विषय ठेवला जाईल. याची अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळं विशेष अधिवेशन बोलवा ही जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे, ही खरं तर विपर्यस्त आहे. ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतली पाहिजे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो.
या मुवमेंट मधला मागच्या अनेक वर्षापासूनचा कार्यकर्ता म्हणून आवाहन करतो, मराठा समाजाचा घटक म्हणून आवाहन करतो. या मागे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा, त्यांना दिलेल्या आश्वासनांचा कुठेही अनादर करण्याचा सरकारचा हेतू नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, मी संवेदनशील आहे या विषयाबाबत आणि सकारात्मक आहे. अगदी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगितलेलं आहे आणि त्यांनी ती शपथ साक्षात खरी ठरवलेली आहे. सातत्याने अतिशय चांगले निर्णय या बाबतीत त्यांनी घेतलेले आहेत. हा मुद्दा जो आहे सगळे सोयीच्या बाबतीत आहे. दुसरा जो मुद्दा आहे का ज्यांना कुणबीची प्रमाणपत्र मिळणार नाहीत, ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत, जे मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहतील किंवा ज्यांना कुणबीची प्रमाणपत्र घ्यायचे नाहीत असे मराठा बांधव मोठ्या संख्येने आहेत. तर अशा मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठीही महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. लवकरच या आयोगाचा अहवाल मिळेल अशी अपेक्षा आहे. देशात एखाद्या जातीसाठी केलं जाणार हे सर्वात जातीच्या आरक्षणासाठी केलं जाणार हे सर्वात मोठं सर्वेक्षण आहे. व्यापक स्तरावरचं हे सर्वेक्षण आहे. याला राज्य सरकारने 1.5 लाख कर्मचारी या सर्वेक्षणासाठी नियुक्त केले होते. इतक्या गांभीर्याने हा विषय राज्य सरकार हाताळतंय. आयोगाचा अहवाल आल्यानंतर, आयोगाची शिफारस आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे की आयोगाचा अहवाल आल्यानंतर, आयोगाची शिफारस प्राप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, टिकणारं आरक्षण दिलं जाईल अशी ही प्रक्रिया आहे. आता मनोज जरांगे पाटलांची जी प्रमुख मागणी आहे ती कुणबीची आहे. खरं तर उर्वरित मराठा बांधवांना अशा पद्धतीने आरक्षण द्या वगैरे अशी मागणी काही त्यांनी कुठे लावून धरल्याचं आतापर्यंत तरी दिसलेलं नाही. त्यांच्या कुणबीच्या विषयाला न्याय देण्यासाठी सरकारने शक्य ते सगळं केलेलं आहे. अजून त्यांची एक महत्वाची मागणी आहे गुन्ह्यांच्या बाबतीत. तर आपल्याला माहित असेल 31 ऑगस्ट 2023 अशी या गुन्हे मागे घेण्याबाबतच्या GR ची मुदत होती. सरकारने ती मुदत आता वाढवून 31 जानेवारी 2024 अशी केलेली आहे. या दरम्यानच्याच काळात हे जे काही मराठा आंदोलन, आरक्षणासाठीचं आंदोलन झालेलं आहे, त्यामुळे या आंदोलनातील हे सगळं आंदोलन या वाढवलेल्या मुदतीत विचारात घेता येईल अशा पद्धतीची ही मुदत वाढवलेली आहे. 30 नोव्हेंबर. आता गुन्हे मागे घेण्याच्या बाबत सरकार सकारात्मक आहे. वेळोवेळी आमचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर भाष्य केलेलं आहे. मात्र ही प्रक्रिया आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे का जिथे प्रॉपर्टी डॅमेज मोठ्या प्रमाणावर असतं, जिथे जाळपोळ असते किंवा वैयक्तिक किंवा खासगी मालमत्ता असेल, सरकारी मालमत्ता असेल, त्याची हानी मोठ्या प्रमाणावर झाली असेल, अशा ठिकाणचे गुन्हे मागे घेताना अतिशय किचकट प्रक्रिया आहे, अडचणीची प्रक्रिया आहे. कारण यामध्ये ज्या खासगी नागरिकांचं, ज्यांची खासगी मालमत्तेचं नुकसान झालेलं असतं, शेवटी त्यांचेही जबाब याच्यात असतात आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे ती माणसं आपला जबाब बदलत नसतात किंवा बदलत नाहीत आणि सरकार त्यांना प्रेशराईज करू शकत नाही. कारण भारतीय नागरिकाचा, प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे. ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. मला आपल्यासमोर उदाहरण ठेवायचं आहे. काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने जुलै 2018 मध्ये कायगाव टोका, जिल्हा संभाजीनगर येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी मारून आपला जीव दिला, शहीद झाला. या काकासाहेब शिंदेच्या त्या ठिकाणच्या आत्मबलिदानानंतर तिथे जो उद्रेक झाला, तिथे जे काही आंदोलन झालं, त्या आंदोलनात माझ्यावर आजही गुन्हा आहे. 2018चा विषय आहे. आजपर्यंत गुन्हा मागे घेतला गेला नाही कारण तिथे मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला होता. ही प्रक्रिया मराठा बांधवांनी समजून घेतली पाहिजे. आभासी चित्र कृपया कुणीही तयार करू नये. समाजाच्या अपेक्षा ज्या पूर्ण होतील अशा पद्धतीने आणि कायदेशीर आधार त्या अपेक्षांच्या मागे असला पाहिजे. अशा पद्धतीने समाजापुढे चित्र बिंबवलं पाहिजे.
समाजाच्या अपेक्षा सर्व कायदे झुगारून तुम्ही एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवल्या तर ते आंदोलनाच्या नेतृत्वालाही ते करणं शक्य होत नसतं आणि सरकारलाही ते शक्य होत नसतं, कारण शेवटी हे राज्य कायद्याने चालतं. आपल्या देशात लोकशाही पद्धती आहे आणि त्या पद्धतीनेच हे राज्य चालतं. बघा, मी कुणबीचा विषय आपल्या समोर क्लिअर केलेला आहे. मनोज जरांगे पाटलांचा मराठा म्हणून जे आरक्षण द्यायचे त्याबाबतचे सरकारचं जे काय धोरण आहे, जी काय वेगाने प्रक्रिया सुरू आहे त्याबाबतची माहिती दिली. या दरम्यान मला काल जे घडलेलं आहे, काही मध्यस्थ मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी म्हणून असत किंवा सरकार आणि आंदोलकांमध्ये डायलॉग संवाद सुरू असला पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून त्या ठिकाणी उपोषणार्थी जरांगे पाटलांना भेटायला जातात आणि त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करत असतील आणि आंदोलन जे आहे, आंदोलन करण्याची निकड जर सरकारने जर प्रक्रिया थांबवली, सरकार जर काम करणार नसेल, निर्णय घेणार नसेल तर आंदोलन झालं पाहिजे. 10 तारखेला मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं ते आंदोलन नक्की कोणत्या मागणीसाठी आहे? बघा, अधिसूचनेला 16 तारखेला हरकतींचा मुदत दिलेली आहे. अधिसूचनेच्या बाबत 16 तारखेपर्यंत हरकती प्राप्त झाल्याशिवाय आणि त्या हरकती विचारात घेतल्याशिवाय या नियमांमध्ये बदल करता येतील का? हे महाराष्ट्रातल्या जनतेने, मराठा बांधवांनी समजून घेतलं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे. ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतलीच पाहिजे. ती प्रक्रिया समजून न घेता ते जर सातत्याने आंदोलनाचा हत्यार उपसत असेल तर या त्यांच्या स्वतःच्या जीविताची हानी आहे, मराठा समाजाची हानी आहे आणि एकंदरीत राज्याची हानी आहे. शेवटी प्रक्रिया तर कोणी टाळू शकत नाही. त्यामुळं त्यांना मी जाहीर विनंती करतो, शिवसेना पक्षाच्या वतीने विनंती करतो की आपल्या मागण्यांबाबत पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपण टोकाचं आंदोलन करून, उपोषण करून त्यांना स्वतःला आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाज आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या जनतेला काही हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांच्याशी संवाद साधायला जेव्हा अधिकारी जातात, IAS अधिकारी असतील, अगदी DIG असतील, विभागीय कमिशनर असतील महसूलचे किंवा वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी, तर हे अधिकारी अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. यांनी तेवढं ज्ञानार्जन केलेलं आहे. अशा अधिकाऱ्यांचा उपमर्द करणं किंवा थेट माध्यमांसमोर शिवीगाळ वगैरे अपशब्द वापरणं, अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी करणं हे योग्य वाटतं का याचा विचार मनोज जरांगे पाटलांनी केला पाहिजे. कारण ते महाराष्ट्रातला लोकसंख्येने सर्वात मोठा असलेल्या समाजाचे आज सर्वोच्च नेते आहेत. अशा आमच्या सर्वोच्च नेत्याने अशा पद्धतीने अपरिपक्वता दाखवणं हे प्रत्येक मराठा बांधवाला मान खाली घालायला लावणार आहे. ही काळजी मनोज जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातील महाराज मनोज जरांगे पाटलांकडे गेले होते. त्यांनी विनंती केली की मी तिहूवरून आलेलो आहे, मी तिथं मठ चालवतो, मी कीर्तनकार आहे आणि मी देहूचा संतांचा तुकाराम महाराजांचा आपल्यासाठी निरोप आणलाय, माझ्या भावना आहेत की आपण पाणी घ्यावं. आता या मध्यस्थी करणाऱ्या महाराजांची अतिशय प्रामाणिक भावना कुणीही समजून घेईल. मात्र त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय स्टेटमेंट करतायत की ते तुकाराम महाराज वगैरे ते काय बोलू नको, संत भिंत काय सांगू नको, अशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षित नाही. कारण ते एका मोठ्या संख्येच्या समाजाचं आज नेतृत्व करतायत आणि त्यांनी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचा उपमर्द असेल, वारकरी संप्रदायातील जे काही प्रचारक आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांचा अवमान किंवा संतांबद्दल अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने अनादर होईल असं भाष्य माझ्या मराठा समाजाचे मोठे नेते, सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित नाही. मनोज जरांगे पाटलांनी याचा विचार केला पाहिजे, विचार करावा असं आवाहन मी त्यांना करतो. मध्यस्थी करणाऱ्यांना मराठी रस्त्यावर गाठून मारतील
असं एक वक्तव्य त्यांनी काल जे केलेलं आहे, अतिशय बेजबाबदारपणाचं हे वक्तव्य असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण शेवटी त्या ठिकाणी जाऊन हा संवाद साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे काय मांडवली करणारे लोक आहेत का? तुम्ही जेव्हा महिनो त्यांच्या मध्यस्थीने ही चर्चेची प्रक्रिया पुढे नेता आणि अचानक एका रात्री तुम्ही त्यांच्यावर जर अविश्वास दाखवून अशा पद्धतीने भाष्य करणार असाल तर हे या आंदोलनाला हानिकारक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे, कारण ते आता एकटे नाहीत, हा विषय त्यांचा वैयक्तिक नाहीये, त्यांचं वागणं बोलणं हे समाजावर परिणाम करणार आहे, मराठा समाजावर परिणाम करणार आहे आणि म्हणून त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि आपल्याला विनंती करतो आपले काही प्रश्न असतील तर. 20 तारखेला विशेष अधिवेशन घेण्याचं नियोजित आहे राज्य सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आपली काय प्रतिक्रिया? त्या विशेष अधिवेशनामध्ये हा प्रश्न सुटेल? नक्कीच खरं तर विशेष अधिवेशन अजून अधिकृतपणे 20 तारीख असं जाहीर केलेलं नाहीये सरकारने, पण 20 तारखेला अधिवेशन घेता येऊ शकेल अशी शक्यता सरकारला वाटते. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, शिफारस प्राप्त झाल्यानंतर, अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार लवकरात लवकर, म्हणजे अहवाल प्राप्त झाला की कमीत कमी दिवसात त्यावर पुढची प्रक्रिया करून हा विषय सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तर शिवजयंतीपर्यंत हा विषय मार्गी लागावा अशा पद्धतीची त्यांची भावना आहे. कारण त्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला न्याय देणार अशी भूमिका यापूर्वी जाहीरपणे घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने जे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केलेलं आहे त्या माहितीच्या आधारे, या व्यापक माहितीच्या आधारे, तपशिलाच्या आधारे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आणि समाजाला न्याय देणारं समाजासाठीचं आरक्षण, आज जे कुणबीचं आरक्षण आहे ते ओबीसी ज्या काही 350 जाती आहेत जवळपास त्यातली एक जात म्हणून जाणार आहे. इथे मात्र ते मराठा समाजाचं आरक्षण असणार आहे आणि त्या आरक्षणाची मागणी समाजातून मोठ्या प्रमाणावर आहे. थँक्यू सर.